दुर्वा. तू साधी नाजूक पण देवाच्या चरणी अर्पण होताच अनंत सामर्थ्याची. दुर्वा. तू दिसायला गवताची हिरवी पात, पण खरी ओळख तुझ्या श्रद्धेत आहे. तुझ्या नावातच दडलेली आहे शुद्धता, पावित्र्य आणि नव्या सुरुवातीची खूण. गणेशोत्सवाच्या या मंगल प्रसंगी तुझं नाव आलं की बाप्पाच्या चरणी अर्पण होणाऱ्या त्या कोमल दुर्वेची आठवण येते, ज्याशिवाय आरती अपूर्ण राहते आणि जिच्यामुळे बाप्पा प्रसन्न होतो. तुझं आयुष्यही अगदी तसंच आहे, दुर्वेसारखं. कुठेही लाव, कुठेही टाक, तरी पुन्हा उगवणार, पुन्हा हिरवगार होणार. तू संकटातही वागतेस, पण कधी तुटत नाहीस. तुझ्या नजरेतली चमक, तुझ्या हास्यातला साधेपणा आणि तुझ्या मनातली निर्मळ श्रद्धा. दुर्वा, हेच तुझं खरं सामर्थ्य आहे. दुर्वा, तुझे डोळे जणू ओल्या दुर्वेसारखेच, स्वच्छ, शीतल आणि मोहक. आणि तू हसलीस की काळजावर ओघळणाऱ्या दवबिंदूंसारखी शांतता लाभते. दुर्वा, तू श्रद्धेचं प्रतीक आहेस, प्रेमाचं सौंदर्य आहेस आणि जीवनाला पुन्हा पुन्हा हिरवं करणारी शक्ती आहेस. दुर्वा, ह्या नावाचा उच्चारच किती मस्त आहे ना. दुर्वा. तुमच्या आयुष्यात आहे का कुणी दुर्वा? किंवा कुण्या दुर्वाला तुम्ही ओळखता की तुम्ही स्वतः दुर्वा आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्यातली दुर्वा कशी आहे, आणि तुम्ही जर दुर्वा असाल तर मी दुर्वाविषयी बरोबर बोललोय का, हेही कन्फर्मेशन हवंच. बाकी ही रील बघणाऱ्यांसाठी प्रश्न आहे की तुम्हाला हवी आहे का तुमच्या नावावरची ही अशीच प्रेरणा? मग कमेंट करा तुमचं नाव, वाचू द्या मला तुमचं नाव. आणि तुमचं नाव वाचताना जर माझ्या हे लक्षात आलं की तुम्ही मला फॉलो करता, तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. मला फॉलो करणं महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला जर तुमच्या आयुष्यावरची, जीवन प्रवासावरची, तुमच्या बिझनेसची, तुमच्या ब्रँडची एखादी रील बनवायची असेल माझ्या आवाजात, तर मला संपर्क साधा इनबॉक्समध्ये. कोणाचा बर्थडे असेल, काही स्पेशल ओकेजन असेल, त्यासाठी तुम्हाला काही व्यक्त व्हायचंय माझ्या आवाजात, तरी इनबॉक्समध्ये मेसेज करा. बेअर मिनिमम चार्जेस आहेत. कशी प्रोसेस आहे हे सगळं मी तुम्हाला इनबॉक्समध्ये समजावून सांगेन. बाकी तुमच्या आयुष्यातल्या दुर्वाची काळजी घ्या आणि तुमच्या स्वतःचीही. भेटूया पुढच्या रीलमध्ये.